नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योगराज 1210 या चॅनलवर. लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि पात्रता कागदपत्रे काय आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. चला तर मग बघूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. अशीच माहिती पुढच्या वेळेस तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना लागोपाठोपाठच माझा लाडका भाऊ योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे. या योजनेमार्फत तरुणांना दर महिन्याला 10,000 रुपये प्रति महिन्यापर्यंतचा लाभ मिळणार आहे. तर आजच्या या लेखात आपण लाडका भाऊ योजनेविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही योजना राज्यात लागू करण्यात आलेली आहे. या योजनेचे अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे आहे. तर बघा, शासनाने तब्बल 5,500 कोटींची जी आहे ती तरतूद या योजनेसाठी केलेली आहे. दरवर्षी 10 लाख इंटर्नशिपच्या संधी या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर बघा, अर्जदाराचा 6 महिन्यांचा इंटर्नशिप योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. तर या इंटर्नशिप दरम्यान उमेदवारांना राज्य सरकार विद्यावेतन देणार आहे. तर 6 महिन्याचा जो इंटर्नशिप आहे तो तुम्हाला कुठंतरी काम करून ते पैसे देणार आहेत. तर बघा, पुढे आपण बघून घेऊया. तर बघा, या योजनेचे अधिकृत नाव जे आहे ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे आहे. लागू झालेले राज्य ते आहे ते महाराष्ट्र आहे. शासन निर्णय झालेला आहे तो 9 जुलै 2024 रोजी झालेले आहे. अर्ज प्रक्रिया जी आहे ती आपल्याला ऑनलाईन करायची आहे. लेख प्रकार आहे तो योजना आहे आणि लाभ आहे तो विद्यावेतन आहे. तर पात्र कोण, तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुले पात्र ठरणार आहेत. प्रशिक्षण कालावधी हा 26 महिने आहे. तर पुढे आपण लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता जाणून घेणार आहोत. तर बघा, उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याच्यानंतर बघा, उमेदवाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे. त्याच्यानंतर तिसरी जी अट आहे, उमेदवाराने अधिकतम वय जे आहे ते 35 वर्ष आहे. त्याच्यानंतर 12वी ITI डिप्लोमा पदवीधर व उच्च शिक्षक पदवीधर उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांचे शिक्षण चालू आहे हे ते अपात्र आहेत. तर बघा मित्रांनो, ज्या उमेदवारांचे शिक्षण जे आहे ते चालू आहे ते अपात्र आहेत. त्याच्यानंतर उमेदवाराकडे आधार कार्ड असावे. आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे. अशा प्रकारे उमेदवाराची पात्रता आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, या योजनेचा लाभ हा एकदाच घेता येणार आहे. ज्या उमेदवारांनी याआधी इंटर्नशिप पूर्ण केलेली असेल ते अर्ज करण्यास पात्र नाहीत. तर बघा, जर इंटर्नशिप पूर्ण केलेली असेल तर तुम्ही पात्र ठरणार नाहीत आणि या योजनेचा एकदाच लाभ घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, आपण या योजनेसाठी डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र काय लागणार आहेत ते बघणार आहोत. तर आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुमची डोमासाईल लागणार आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे लागणार आहेत. अपडेटेड आधार कार्ड लागणार आहे. उत्पन्नाचा दाखलासुद्धा लागणार आहे तुम्हाला. रेशन कार्ड आवश्यक आहे. आधारशी संलग्न असलेले बँक खाते म्हणजे आधार लिंक असलेले बँक खाते. जर तुमचं आधार लिंक नसेल तर ते बँक खाते देऊ नका. तुमचं आधार लिंक करून घ्या बँकेत आणि त्याच्यानंतर तो बँक खाते द्या. तर बघा, पुढे बघूया आपण. जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. पुढे अजून आपण माहिती बघणार आहोत. तर बघा, तर लाडका भाऊचा ऑनलाईन अर्ज कसा करावा हा प्रश्न पडलेला आहे. तर ऑनलाईन अर्ज कसा करावा ते पण आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम अर्जदारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे अधिकृत वेबसाईट बघा, रोजगार.महास्वयं.gov.in वर जा. त्याच्यानंतर आत्ता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना CMYKPY या लिंकवर क्लिक करा. त्याच्यानंतर बघा, नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही जर बघत असाल तर इथं वाचू शकता तुम्ही. उमेदवारांनी आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID व इतर माहिती टाकून जी आहे ती नोंदणी पूर्ण करून घ्यावी. आता उमेदवारांना नोंदणी क्रमांक व पासवर्ड दिला जाईल. तर बघा, त्याचा वापर करून आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करा. त्याच्यानंतर आता उमेदवारांनी आपली प्रोफाईल पूर्णपणे भरून घ्यावी. लाडका भाऊ योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने काळजीपूर्वक भरावा. आवश्यक असणारे जे आहे ते डॉक्युमेंट्स कागदपत्रे जे आहेत ते अपलोड करावे. आता अर्ज सबमिट करावा. अर्जाची एक प्रिंट काढून घ्यावी. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला जमत नसेल तर कुठं पण सायबर कॅफेवर तुम्ही अर्ज करू शकता. तर आपण बघू पुढे. तर बघा, जे आहे तुम्हाला विद्यावेतन काय देणार आहे याची पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर 12वी तुम्ही जर 12वी पास असाल तर प्रति महिन्याला 6,000 रुपये ते सुद्धा कुठेतरी काम करून मिळणार आहेत. त्याच्यानंतर ITI किंवा डिप्लोमा झालेला असेल तर 8,000 रुपये मिळणार आहेत. ते पण कुठेतरी काम करून मिळणार आहेत. तुम्हाला घर बसल्या ते पैसे मिळणार नाहीत.
त्याच्यानंतर पदवी किंवा उच्च पदवीधर असाल तर 10,000 रुपये प्रति महिना जो आहे तो मिळणार आहे, सरकारकडूनच मिळणार आहे. तुम्हाला कोणतीही कंपनी पैसे देणार नाही. हे विद्यावेतन राज्य सरकार मार्फत DBTद्वारे अर्जदाराच्या खात्यात हस्तांतरित केले जाणार आहे.